Thank you.
हॅलो हॅलो हॅलो, आवाज सर्वांना येतोय ना अगदी शेवटपर्यंत? कारण मित्रांनो, आज जरी कार्यक्रम तुमचा आमचा सर्वांचा कार्यक्रम आहे मित्रांनो, बरोबर आहे की नाही? जरी आम्ही लांबचा असलो, जरी आम्ही लांबचा असलो, तरी तुम्ही आमचं आणि आम्ही तुमचं. आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करत असताना माझे बंधू तुरेवाले बुलंद आवाजाचे शाहीर, माझे प्रतिस्पर्धी शाहीर, सन्माननीय आदरणीय सचिनजी धुमक बुवा शाहिरांना विनंती करतो की कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची प्रत घेऊन यायचे. माझा लेखी विषया ठिकाणी घेऊन जायचं. तर मग करायची ना सुरुवात करायची ना मित्रांनो? निश्चित हा कार्यक्रम तुमच्यासाठी नवीन असेल, पण तुम्ही आणि आम्ही या कोकणातल्या मातीतले आहोत याचा सार्थ अभिमान आहे. तुमच्या सर्वांच्या साक्षीनं कार्यक्रमाची सुरुवात करतोय. गणपती बाप्पा. नवी नवी आई तुझी लागली मला गोडी, कोण म्हणताई तुला बावन खोडी. नवी नवी आई तुझी लागली मला गोडी, कोण म्हणताई तुला बावन खोडी. तू तर येडी मायाळू लाडी, अग तू तर येडी मायाळू लाडी. मला सुद्धा लावकी सुताला येडा माई ग, माझ्या सुद्धा दर्ग हाताला. अग येडा माई ग, माझ्या सुद्धा दर्ग हाताला. आणि म्हणून हे रसिक राजा ही विनवणी हा पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्षात तेव्हा तुझ्या चरणावरती जागा द्या थोडी, तुझ्या नामाची मला लागू दे ही गोडी. तेव्हा तुझ्या चरणावरती जागा दे थोडी, तुझ्या नामाची मला लागू दे ही गोडी. अरे नको मला गाडी ती बंगला माडी, हो नको मला गाडी ती बंगला माडी. हेच मागणे रणाला हे देवाने, या सुखी ठेव साऱ्या जनाला. देवाने सुखी ठेव साऱ्या जनाला.
करता दुःख हरता विघ्न हरता श्री गजाननाला वंदन करू. नट राजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वाचा आराध्य दैवत राजेशू छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना त्रिवार वंदन करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून या मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा ठाण्यावर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या साळीचे गावचं ग्रामदैवत देव खंडेश्वर चरणावरती नतमस्तक होऊन रामेश्वराच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे यजमान साळीचे गुरववाडी ग्रामस्थ मंडळ सत्यनारायणाच्या महापूजेच्या निमित्तानं देव खंडेश्वर सेवा मित्र मंडळ गुरववाडी यांच्या सौजन्याने कलगी आणि तुला असा नाचाचा जंगी सामना मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झुलाई कोटेश्वरी नाच मंडळ मी शाहीर राजेश निकम मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा नवलाई पावलाई मित्र मंडळ चांदोर बारगुडेवाडी तालुका जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी बाणाचा मुजरा बाणाचा मुजरा बाणाचा मुजरा. आकाश दादा थोडासा गावा कौल आला की कौल होत नाही बरोबर आहे ना मित्रांनो. म्हणून सांगतो ही जो हा विभाग आहे सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल आपण एकाच परशुरामाच्या भूमीत विसरले लेकर आहोत. पण परमेश्वरानं प्रत्येक जिल्ह्याला म्हणजे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या कलेचा उगम झालेला आहे. या भागामध्ये दशावतार आणि भजन बऱ्याचशा प्रमाणात चालतात. इकडं भजनांच्या डबल वाऱ्या बऱ्याचशा होतात. पण आज मला वाटतं जाकळीचा शक्तीतुऱ्याचा कलगीतुऱ्याचा हा सामना पहिल्यांदाच या ठिकाणी होतोय. परवाच मित्रांनो 9 तारखेला गेल्या 9 तारखेला आपल्या शेजारच्या याच गावामध्ये रामवाडीवाडीमध्ये परवा कार्यक्रम झाला. राजेश बुवांच्या आयुष्यातला शक्तीतुरा मित्रांनो जो करतो ही लोककला कोकणची जोपासतो. या लोककलेचा एक सांगायला अभिमान वाटतोय की सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पहिल्यांदा सुरुवात करतो ही या 40 गावापासून मित्रांनो. आणि याचे सर्व तुम्ही साक्षीदार आहात याचा मित्रांनो सार्थ अभिमान आहे. ही कला तुमच्यासाठी नवीन असेल हे चेहरे तुमच्यासाठी नवीन असतील पण लोककला म्हटली शक्तीतुरा असो नमन असो भैरड असो भजन असो दशावतार असो आपल्या कोकणच्या सर्व लोककला आहेत आणि त्या जोपासण्याचं काम त्यांचं संगोपन करण्याचं काम हे या कलाकारांचं आहे आणि माझ्या उपस्थित सर्व रसिक राजाचं आहे. म्हणून पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाचे यजमान ग्रामस्थ मंडळ साळीस ते गुरववाडी ग्राम उत्कृष्ट मंडळ साळीस ते गुरववाडी मुंबई आणि हा कार्यक्रम आजची जी सेवा आहे ही ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होते ते आजच्या कार्यक्रमाचे आयोजक ग्रामदैवत रामेश्वर खांबेश्वर मुंबई मंडळ रामेश्वर खांबेश्वर मित्र मंडळ साळीस ते गुरववाडी या यजमानासाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कारण त्यांनी आम्हा दोन्ही शाहिरांना एवढा लांबून मी आलोय 200 किलोमीटरवरनं बुवा पण तेवढेच किलोमीटर आहे ना म्हणजे 5 तासाचा प्रवास करून मित्रांनो या ठिकाणी आपल्या सर्व रसिक राजासाठी या सेवेसाठी आम्ही या ठिकाणी दोन्ही शाहीर पोहोचलेलो आहोत. आणि म्हणून सर्वप्रथम या मंडळाचे ग्रामदैवत रामेश्वर खांबेश्वर मुंबई मंडळ या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी गुरव साहेब या मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय जयवंतजी गुरव साहेब या मंडळाचे खजिनदार सन्माननीय प्रशांतजी नारकर साहेब या मंडळाचे सचिव चंद्रकांतजी मनशेकर साहेब या गावचे गावकर सन्माननीय रामचंद्रजी गुरव साहेब अनंतजी गुरव साहेब तसेच आजच्या कार्यक्रमाचे यजमान खांबेश्वर सेवा मित्र मंडळ गुरववाडी या सर्व माझ्या आजच्या यजमानांच्या या ठिकाणी लाख लाख आभार मानतो. ज्यांच्या मित्रांनो सहकार्यानं ज्यांच्या साथीनं आजची ही सेवा माझी मी पुढे घेऊन जातोय ते माझे साथीदार माझे जीवाचे जिवलग आणि आज मित्रांनो ज्यांच्यामुळं थोडंफार का होईना राजेश भाऊचं नाव रूपाला आलाय त्याचा जो सिंहाचा वाटा असेल ते माझे संगीतकार
आज गेले 10 वर्ष मला ढोलकीला निकाल त्याची साथ मिळते. माझे ढोलकीपटू नागेश दादा क्रीडवकर. ढोलकला मला साथ करतोय माझा भाऊ नयन क्रीडवकर. मंजुला मला साथ करतात माझे बंधू गेली 10 वर्ष ललित दादा येसरे. कीबोर्डला मला साथ करतात माझे बंधू. आणि ज्या व्यक्तीनं संबंध कोकण असे संबंध महाराष्ट्रामध्ये ही कोकणची लोककला कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवली ते सन्मान्य शक्तीवले शाहीर रायगड तालुका जिल्ह्याचे सुपुत्र विजयजी पायकोळी यांचे पुतळे आज मला कीबोर्डला साथ करतात मिलिंद दादा पायकोळी. त्याचप्रमाणे ऍक्टोपॅडला मला साथ करतोय माझा भाऊ हितेश बेंद्रे. शैलीवादक आमचे रोहित दादा जाधव. आणि आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतात ते माझे बंधू रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील वहाळगावचे सुपुत्र आमचे आकाशदादा मध्ये आणि आमची सर्व सहकारी मंडळी या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून अजून या मित्रांनो या गर्दीमध्ये या भागातील नामवंत कलाकार उपस्थित राहिलेले असतील. त्याच्यामध्ये आमची दशावतारची मंडळी असेल, भजनातील या ठिकाणी मंडळी असेल, भजनाचे बुवा असतील. या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा असेल. अजून या मित्रांनो गर्दीमध्ये शाहिरी वर्ग, गुरुजन वर्ग, प्रतिष्ठित मान्यवर, महिला वर्ग, माय माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांना या शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी माझे पाठीराखे माझे सर्व बंधू आमचे अक्षयदादा वेळवणकर असतील, रतेश दादा बाईत असतील. त्या दादांचं नाव काय? क्षितिज दादा. त्याचप्रमाणे आमचा शिष्य ओंकार नांजेकर आज मला कोरसचा साथ करतो. या सर्व माझ्या मित्रांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. मित्रांनो आता रीतिरिवाज आहे मित्रांनो. आजची जी सेवा आहे मी कलिगीवाला, आम्ही कलिगीवाला हे हारेवाले. हारा टोपला यांच्याकडे दिलेला आहे, यांच्याकडे हार आहे, मोठा हार आहे, यांच्याकडे टोपली नाही. आम्ही कलिगीवाले, आमच्याकडे कलिगी आहेत, यांच्याकडे टोपली आहेत मोठी हार आले. आपण मग हाऱ्यासारखाच आहे माणूस पण अगदी हलका मासाला मजबूत. रात्री उभा केला तुम्ही सकाळपर्यंत खपायचा नाही, मजबूत माणूस आहे. आणि म्हणून आजची मित्रांनो सेवा आहे कलिगी आणि दुरा. कलिगी म्हणजे मी आदिमायेची बाजू मांडतोय, पार्वतीची बाजू मांडतोय. भगवान शिवशंकराने आदिमायेचा हा सारीपाटाचा खेळ म्हणजे मित्रांनो शक्ती दुरा. आणि आज माझे प्रतिस्पर्धी मी आहे ज्यांची बायको जे आहेत माझ्या कारभारी आहे ना, कारभारी दमानं. ओ बुवा ओ कारभारी, ह्या दमानं अंग भिजलं घामानं. आणि म्हणून माझे मित्र तुरेवले शाहीर, आमच्या कोकणची शान, बुलंद आवाजाचे शाहीर सन्मान्य सचिनजी धुमक माऊली, त्यांचे संपूर्ण सहकारी, त्यांचा संच, त्यांचे वाद्य कलाकार या सर्वांना या शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन या गावचं ग्रामदैवत देव खांबेश्वराच्या चरणावरती, रामेश्वराच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोठीच्या चरणावरती नतमस्तक होऊन अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मित्रांनो आम्हा दोन्ही शाहिरांना, दोन्ही कलाकारांना मोलाचं सहकार्य, शांततेचा आश्रय द्याल अशा आशा बाळगतो. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन नटेश्वराला निवार अभिवादन करून प्रथम फेरीची सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणून मित्रांनो आवर्जून एक नाव घ्यायचं राहून गेलं. ही कोकणची लोककला ज्यांच्या माध्यमातून संबंध माझ्या कोकणामध्ये प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचली ते माझ्या कोकणातील युट्यूबर्स आज या ठिकाणी आमच्या आपल्याच कोकणातील एक सुपुत्र आमचे प्रशांतदादा पाडावे त्यांच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे कोकणी साज. आज आवर्जून या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. दादा देखील शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो या ठिकाणी स्तवन आपल्या चॅनलमध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय विषय आहे
सालावाप्रमाणे आज या ठिकाणी आमच्या 22 ते गुरुवारची सत्यनारायणाची महापूजेची या ठिकाणी महापूजा आयोजित केलेली आहे आणि त्याचा औचित्य साधून हा कलगीतुऱ्याचा महामुकाबला या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि म्हणून मित्रांनो, आज या माझ्या गुरुवाडीतील सर्व लेकरं माहेर वाचणे असतील, सासर वाचणे असतील, माझे बंधू असतील, हे सर्वजण अगदी कामाधंद्यानिमित्त अगदी मुंबई सारख्या ठिकाणी म्हणा, पुण्यासारख्या ठिकाणी म्हणा, अगदी गर्दीतनं मुंबई नगरीमध्ये या ठिकाणी प्रवास करतात, कामधंद्यासाठी आहेत. सत्यनारायण देवा, तुझ्या चरणावरती एकच अरदास करतो, एकच प्रार्थना करतो, ही सारी लेकरं तुझ्या आहेत, त्यांच्या पाठीवरती असाच वरदा हस्ता ठेव आणि म्हणून स्तवन सत्यनारायणच्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. गोडवाणी या रसिकांच्या सेवेसाठी आळवी तू सत्यनारायण देवा, तुझे नाव राहो मग सदैव राहसी तू या माझ्या भक्तांच्या पाठी, की सदैव राहसी तू या भक्तांच्या पाठी. सत्यनारायण देवा तुला हा माझा प्रणाम कोटी को. आणि म्हणून सभा ठिकाणी होतोय. म्हणायचं आहे काय, शाहीर नाव सांगणार बुवा, आज या भागामध्ये माझी दुसऱ्यांदा वेळ आहे ना, तुमचीच पहिली बारी आहे बुवा. म्हणून आज या हा समाज, हा रसिक आज आपल्यासाठी नवीन असेल बुवा, पण लोककला आपली मात्र जुनी आहे. म्हणून बुवा, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कानात कोण तुमचा राहिला नसेल, होती घुस नाही का, कोण शिरला असेल काढा, बाहेर काढा बुवा, आणि प्रत्येक शब्दावर लक्ष ठेवा. स्तवन गातोय, म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. श्री सत्यनारायण माझ्या तू देवा, श्री सत्यनारायण माझ्या तू देवा, मनोभावे मी करण्यानो सेवा. हे देवा, अरे आज औचित्य आहे तुझ्या पूजेचं, आणि हे अजान लेकरू, हे अजान बालक तुझ्या आज शिवारात आलंय तुझी सेवा करण्यासाठी. म्हणून म्हणायचं आहे, श्री सत्यनारायण माझ्या तू देवा, मनोभावे मी करण्यानो सेवा.
सत्यनारायण माझा तू देवा सत्यनारायण माझा तू देवा मनोभावे मी करण्यानो सेवा सत्यनारायण माझा तू देवा मनोभावे मी करण्यानो सेवा सत्यनारायण माझा देवा मनोभावे मी करण्यानो सेवा नारायण माझा देवा मनोभावे मी करण्यानो सेवा सत्यनारायण माझा तू देवा मनोभावे मी करण्यानो सेवा सत्यनारायण माझा तू देवा मनोभावे मी करण्यानो सेवा हात कृपेचा तो शिरावरती ठेवा हात कृपेचा हा शिरावरती ठेवा नाम जीवनाची पैलती दिला हात कृपेचा तो शिरावरती ठेवा नाम जीवनाची पैलती दिला नारायण माझा तू देवा मनोभावे मी करण्यानो सेवा नारायण माझा तू देवा मनोभावे मी करण्यानो सेवा तुझ्या पूजेचा मंडल चौरंग आत मैसविला देव श्रीरंग तुझ्या पूजेसाठी मांडला चौरंग आत मैसविला देव श्रीरंग आता बैसविला देवा श्रीरंग आता बैसविला देवा श्रीरंग बेल फुल वाहतो मी भक्ती भावा बेल फुल वाहतो मी भक्ती भावा नाव जीवनाची पैलती दिला हात कृपेचा तो शिरावरती ठेवा नाव जीवनाची पैलती दिला नारायण माझा तू देवा मनोभावे मी करण्यानो सेवा नारायण माझा तू देवा मनोभावे मी करण्यानो सेवा आहा धूप कापुराचा दरवळे सुगंध तुझ्या आरतीचा देतो मी आनंद धूप कापुराचा दरवळे सुगंध तुझ्या आरतीचा घेतो मी सुगंध तुझ्या आरतीचा देव मी आनंद तुझ्या आरतीचा देव मी आनंद रवा साखरेचा प्रसाद हा घ्यावा रवा साखरेचा प्रसाद हा घ्यावा नाव जीवनाची पैलती लावा सत्यनारायण माझा तू देवा मनोभावे मी करण्यानो सेवा 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 हात कृपेचा तो शिरावरती ठेवा हात कृपेचा तो शिरावरती ठेवा नाव जीवनाची पैलती दिला हात कृपेचा तो शिरावरती ठेवा नाव जीवनाची पैलती दिला सत्यनारायण माझा तू देवा मनोभावे मी करण्यानो सेवा सत्यनारायण माझा तू देवा
सत्यनारायण माझ्या तू देवा हात कृपेचा शिरावरती ठेवा बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी माते बजरंग वली कैलासवासी भिकाजी गोवा शिवराम धोंडू वस्ताद अखंड साधा लाल घराण्याचा तुझे असो 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 छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया. या धुराची पहिली मान दाबा. धूर सोडायचा, धूर बुवांचा काढतो मी काय काळजी करू नका, पण धूर सोडू नका. उद्या पण कार्यक्रम आहे परत. उद्या किती सोडायचा तेवढा सोडा, पण आज सोडू नका. धुराची लई एलर्जी. आवाज गळाचा बसला तर बारी थोडी नरम होईल, कारण बुवा आज जरा गरम आहे. आणि म्हणून कारण आज आहे ना, समोर माणूस पण बघा अंगामासान कसा अगदी, मग त्या माणसाला थोडं भिडला पाहिजे ना, बरोबर ना. नागराला बैल किती असतात? 2. शर्यतीला बैल किती किती 2. त्यांचं नाव काय? मथुर आणि बकासूर. बुवा म्हणतील ही आज गाय आहे. बुवा बाजू जरी बाईशी मांडत असलो तरी वारणारा कोण आहे? पुरुष आहे ना. तुम्ही मथुर बकासूर काढतो धूर तुमचा बुवा, म्हणून म्हणतात. आणि म्हणून शाहिरांसाठी माझा हा या वर्षाचा दुसरा कार्यक्रम. सुमधुर आवाज, खऱ्या अर्थानं आमच्या आपल्या कोकणची रत्नागिरी जिल्ह्याची शान आहे शाहीर सचिनजी धुमक बुवा. एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, बाबू रंगाले घराण्याची शान आहे. आणि म्हणून शाहिरांसाठी माझा कार्यक्रम. आणि माणूसच भारी आहे. आल्यावरती बघायला मित्रांनो, ही लोककला आज तुमच्यासाठी निश्चित नवीन आहे, परंतु आम्ही दोन्ही शाहीर आपलं चांगल्या पद्धतीनं कुठेही या कार्यक्रमाला गालबोट न लागता, एकामेकाच्या मानगोटीवर न बसता तुमच्या पैशाने पैसा मित्र वसूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू. आणि म्हणून बुवा परवा नवीन आता आहे ना, लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, लाल टोपीवाला बुवा आहे. पहिला फेटा लावून यायचं है ना. तुमचं गाणं पण होतं, रचला होता फेट्यावर, पण फेट्यावर असला बुवा ना आला, बुवा फेट्यावर टोपीवर आलं. आता म्हणतील मी घालतो तू घालत नाहीस. बुवा लोकांना टोपी लावून टोप्या घालण्यापेक्षा टोपी न घातलेली बरी. काय मित्रांनो, तुमचं काय म्हणण्याच्यावर आहे? बरोबर आहे ना. लोकांना टोपी लावून टोपी घालण्यापेक्षा टोपी न घातलेली, जेव्हा हे वरचे कोण उडतील तेव्हा मात्र टोपी. पण लोकांना टोप्या लावून टोपी लावण्यात काय मजा आहे? टोपी घालण्यात पहिलं बुवा काय बघाल, पहिलं रुबाब काय बघाल, अगदी फेटा कसं काय नवर काय वड्यावर सजवाय लागणारा जानुशाला आहे ना. पण आता बुवा टोपीवाला आहे, म्हणून म्हटलं लाल लाल कलरची टोपी, टोपीचा कलर लाल. बघा आल्यावर बुवा टोपीचा डायलॉग तुमचा आधी सोडून ठेवलाय, म्हणून म्हणतोय गणाचा विषय मित्रांनो गातोय. विषय असा आहे गणाचा,
हे बुवा हेडमास्तर आहेत, हे लय प्रश्न विचारतात है ना. कला काना कू गला उकार गू लय बुवा प्रश्न विचारतात. पण आज शाहिराला प्रश्न माझ्या गणातून विषय आहे मित्रांनो गणाचा. माझ्या कोकणातला प्रत्येक चाकरमानी, माझ्या कोकणातला प्रत्येक पुणेकर असेल, मुंबईकर असेल, आपले हक्काचे दिवस मे महिन्याच्या सुट्ट्या काय असतात, तो कोरोना सुट्ट्या पडले की चाकरमानी आई वडील कोण जास्त गावाला थांबत नाही, अगदी मोजके 4-5 दिवस. पण आपल्या हक्काचा सण कोकणवासियांचा जर का असेल तर तो गणपतीचा सण आणि शिमग्याचा सण. बॉसनी कामावर सुट्टी नाही दिला तरी सुद्धा त्या नोकरीवर लात मारायची ताकद आहे माझ्या कोकणकराच्या मध्ये. तो हक्काचा दिवस, ते हक्काचा सण म्हणजे आपला गणपतीचा सण. पण मित्रांनो विषय काय आहे, सध्याचा विषय काय आहे, गणपती बाप्पाला अजून मला वाटतं मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4-5 महिने बाकी आहे. पण विषय शाहिराना गणातून माझा आजचा असा आहे बुवा, वेगवेगळ्या पद्धतीचे गण मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय, तुम्हीही मला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे बुवा. पण बुवा विषय काय आहे, ज्या भगवान शिवशंकरानं गणरायाचं शिर उडवलं. बघा मित्रांनो तुम्ही सर्व जाणकार आहात म्हणून विषय आणलाय गणाचा खास बुवांसाठी. शाहीर तुम्हाला गणातून प्रश्न विचारतोय, त्याचं उत्तर बुवा तुम्हाला द्यायचं आहे. म्हणून गण आपल्या समोर ठेवतोय, म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. की तुझ्या बिना सखा गणेशा मज कोण नाही, कणाकणात भरला तू देवा या साऱ्या विश्वाच्या ठाई. की नाममुखी घेता तुझे देहभान मी हरपून जाई, दास बनवून राहील सदैव देवा, अरे मीच आज तुझ्याच पाय. आणि म्हणून शाहीर आता ह्या तुमच्या हातात नेहमीप्रमाणे पेन, बरोबर आहे ना, बॉल पेन घ्यायला सांगायला पाहिजे ना, कारण माझ्या प्रत्येक शब्द बॉल मला दोन्ही घ्यायचा आहे. विषय आहे गणाचा एक आगळा वेगळा विषय बुवा. प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक शाहीर, तुम्ही असा मी असो, आगमनाचे गण गातो. या धर्तीवरती वाढलेलं पाप असेल, अत्याचार असेल, जी काही पाप आहेत ती नष्ट करण्यासाठी, हा कोकण वाचवण्यासाठी गणरायाला आपण आराधना करतो. पण बुवा आज विषय आहे आगळा वेगळा, तुमच्यासाठी म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. ही आदिमाया, ही पार्वती, या माझ्या शिवशंकराला मित्रांनो काय सांगते, गणातून आपल्या समोर ठेवतोय, म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. शिव शंभू तुम्ही बोला, तो बाळ माझा कुठे हा गेला, अंगाच्या मळापासूनी त्याला होता बनविला. पार्वती सांगते, ही आदिमाय सांगते भगवान शिवशंकराला, देवाची देवा, माझ्या अंगाच्या बाळापासून माझा बाळ बनवला होता, इथे त्याला ठेवला होता, आता माझा बाळ अजरासा नाहीसा असा होतोय, मला दिसेल असा होतोय, नक्की प्रकार तरी काय आहे. पार्वती माता काय सांगते गणरायाला ऐका, शिवशंकराला. म्हणून म्हणतोय, शिव शंभू तुम्ही बोला, बाळ माझा कुठे हा गेला, हो अंगाच्या माळापासूनी त्याला होता बनविला, या क्षणाला देवा, अहो या क्षणाला तुम्ही आना हो गणाला, आज या रणाला, अहो आना हो गणाला, आज या रणाला.
त्याला होता बनविला या क्षणाला आला हो गणाला आज या रणाला आला हो गणाला आज या रणाला हो गणाला आज या रणाला मला हो गणाला आज या रणाला साता अंघोळीला होता दारी पैसवीला सांगा तुम्ही का केला त्याचा घात हो देवा तुम्ही का केला त्याचा घात हो सांगा तुम्ही का केला त्याचा घात हो शाहीर माझ्या गणातून तुमच्यामध्ये प्रश्न सोडलाय ज्या मायेनं ज्या पार्वती मातेनं अंगाच्या मनापासून बाळगणपती बनवला पार्वती मातेनं आदेश दिला बाळगणराजाला गणराया मी स्नानाला जाते मी आंघोळीला जाते तुम्ही या दारावरती पहारात येत राहा अगदी देवांचा देव जरी खाली उतरला तरी आतमध्ये बघायला येऊन द्यायचं नाही आणि म्हणून मातेच्या आदेशानुसार आईच्या आदेशानुसार बाळ गणराज त्या दारावरती आपली आई आतमध्ये आंघोळीला गेले बाहेर तारा देत बसले मातेचा आदेश आहे देवाचा देव जरी आला तरी आतमध्ये कोणाला सोडायचं नाही बदल पडायचं जाता अंघोळीला होता दारी पैसवीला सांगा तुम्ही का केला त्याचा घात हो देवा तुम्ही का केला त्याचा घात हो सांगा तुम्ही का केला त्याचा घात हो पुन्हा काय झाला तुम्ही संपविले त्याला असा काय केला हो अपराध हो असा काय केला अपराध हो असा काय केला अपराध हो त्याच्या विना हो कशी विराहू सांगा आता कसे समजावू या मनाला आला हो गणाला आज या रणाला आला हो गणाला आज या रणाला मला हो गणाला आज या रणाला मला हो गणाला आज या रणाला होता तस मजला पाळल्या हो तुम्ही असला त्रिखंडात याला त्याचा शोध हो देवा कंटात या लावा त्याचा शोध हो कंटात या लावा त्याचा शोध हो या हो आईला वासराच्या गाईला नका येऊन देऊ तुम्ही क्रोध हो नका येऊन देऊ मला क्रोध हो नका येऊन देऊ मला क्रोध हो नाश करीन मी त्रिभुवनाचा विचार करणार नाही कुणाचा या क्षणाला आला हो गणाला आज या रणाला आला हो गणाला गणाला आज या रणाला मला हो गणाला आज या रणाला मला हो गणाला शिवशंभू तुम्ही बोला बाळ माझा कुठे हा गेला अंगाच्या बळापासनी त्याला होता बनविला या क्षणाला आला हो गणाला आज या रणाला मला हो गणाला आज या रणाला मला हो गणाला आज या रणाला मला हो गणाला शाहीर प्रश्न सोडला घरातून तुमच्यावरती गणरायाचं शिर तुम्ही उडवलात भगवान शिवशंकरांना उडव ही पार्वती माता विचारते शिर माझ्या बाळाचं उडवलं मग त्याचा पुढे माझा बाळ कसा मला होता तसा मला आणून द्या मग त्याचा पुढे काय करणार आहात
ते शाहीर येऊन सांगायचं, नाही तर चेचिन कोण जरा काय सचिन मग आहे ना, सचिन काय सचिन असा मुखलात घालून चेचिन ना, मालवणी मसाला करून टाकी शापचे भन आहे ना. जेवणात मित्रांनो, माय मावल्यानं जेवणात जेवण कितीही भारी बनवा, पण जेवणात मालवणी मसाला टाकल्याशिवाय जेवणाला काही चव येत बरोबर की नाही. नाव काय बुवांचा सचिन, असा चेचिन असा चेचिन, शाप मागणा पुन्हा सपारांनी गोदरेजचा कपाट होऊन जाईल बुवा. म्हणून बुवा जास्त वेळ घेतला मित्रांनो, कारण आयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानतो आजच्या नियोजनासाठी. कारण मित्रांनो तुमच्यासाठी एकदा आय लव्ह यू आयोजकांसाठी, कारण तुम्ही वेळेचे पक्के आहात मित्रांनो. कारण थोडासा उशीर अर्धा तास आज माझ्याकडून झाला, त्याबद्दल तुमची दिलगिरी व्यक्त करतो. कारण मित्रांनो दादा सुशील दादा आणि मित्रांनो खास एकदा ह्या माणसासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देतात. वारंवार म्हणजे कार्यक्रमासाठी फोन जर पहिला कोणाचा आला असेल तर तो सुशील दादांचा आलेला. पण विषय काय मित्रांनो, मी प्रत्येक कार्यक्रमातून सांगतोय, डोनाल्ड ट्रम्प त्याची फाशी फुगली काय द्यायला कळत नाही. एवढा म्हातारा, लोक म्हातारी झाली की त्यांची लाकडं जाता सांगणार, ह्याला मेल्याला म्हातारी जेवण येत चालली. युद्ध मित्रांनो एवढं भयंकर तापलंय, युद्ध थांबलेलं त्याच्यावर काय परत फटकी आली, युद्ध परत वाढलं मित्रांनो. परत म्हणजे इथं उशिरा पोहोचायचं कारण एवढंच हाल आहे मित्रांनो. म्हणजे विचार करायला गेला तर चिपळूण पासून इकडे कुठे पेट्रोलचा टाकच नाही हो. लोक दुपारपासून जायनी दुबाई. या सत्यनारायणची आमच्यावरती काय मोठी कृपा. नाश्ता करा बोलो, चहा घ्यायला थांबली. म्हटले गाडी 1 वाजल्यापासून येते पण गाडीचा काय पत्ता नाही. आणि मित्रांनो आम्ही गेलो आणि अर्ध्या तासाला गाडी टच, आमचा नंबर अगदी लाईनीत पहिला लागला. म्हणून वेळेत पोहोचलो, नाहीतर तुमच्या सेवेसाठी अजून काय बुवा तासभर पोहोचला माझ्या बुवाच्या नावाने हिडेशाप करायला गेला असता. पण असं नाही मित्रांनो, योग आहे प्रत्येक गोष्टीचा आहे ना, योगाशिवाय काहीच होत नाही. आणि म्हणून बक्षीस आलेलं आहे ओंकार दीपक गुरव, जिल्हा कोषाध्यक्ष भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्ग साहेबांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहादर पारितोषिक दिलं आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रशांत दादा बोरसकर दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहादर पारितोषिक दिलं आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे श्री संदीप कृष्णा रांबाडे दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचं असं बहादर पारितोषिक दिलं आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो. तर मित्रांनो आता विषय आहे, स्तवन झालेला आहे, गण झालेला आहे. आता विषय आहे गवळणीचा, बरोबर आहे ना. गवळण जी असा काय वळण घेते, काय म्हणताय का, ग आणि वळण. वळण शब्दाचा कसा वळण आहे बघा. जी असा काय वळण घेते, ती कार्यक्रमाची मित्रांनो खरी मजा, खरी रंगत या कलगीतुऱ्याची. बुवा म्हणतील आमच्या आधीपासूनच होते, तुम्ही लय मोठा बुवा. हे काय साधं सोपं बुवा नाही. 2 वर्षापूर्वी भारतानं जे चंद्रात यान पाठवलं त्याचे डायरेक्टर कोण, सचिनजी धुमक बुवा. त्यांचा गाव ढाकमोली. त्यांचा गाव काय ढाकमोली. हे गणपतीच्या सुट्टीत आलो तो गावाला आदल्या वर्षी, आणि ह्यानी मला गोरा घेऊन गेला होता चरायला. तिथं शोध लावली, जर हितनं यान सोडला तर तो अगदी आकाशात नक्की जाईल, चंद्रावर माणसा पोचतील. 2023चा शोध ह्यांचा 24 तास सक्सेसफुल झाला. हेच ते एवढं मोठं लय हुशार बुवा. आणि माणूस पण लय भारी आहे, अगदी प्रेमळ माणूस आहे. आल्यावर थोडं काहीतरी बोलतील बुवा. बुवा म्हणूनच तुम्ही काहीतरी बोलायला पाहिजे, म्हणून मी पण थोडासा बोलतोय. नाही तर एवढ्या लांबण्या लोकांनी बोलवले नो तर उपयोग काय आपला. म्हणून तुम्हाला दुखवली असती बुवा तुम्हाला. पण आता पण काय तुम्हाला जास्त दुखवत नाही बुवा. तुम्हाला इंजेक्शन काय एवढा देत नाही, तुम्हाला बारकासाच देतोय तो बघा बुवा आता. म्हणून विषय आहे गवळणीचा. तर मित्रांनो गोकुळापासून सध्या आपल्यावरती फेरा आहे कलीचा. अजरामर झालेलं प्रेम राधेचा आणि तिच्या कानाचं, बरोबर आहे ना. राधेचा आणि तिच्या कानाचं अजरामर झालेलं प्रेम. जे प्रेम स्वतःच्या हृदयामध्ये दुसऱ्याला जागा दिली, राधेने दिली कानाला आणि कानाने दिली राधेला. एवढं प्रेम केलं, एवढं प्रेम केलं, तरीही दोघं एकमेकाचे झालेले मित्रांनो. झाले काय, राधेचा काना झाला काय, कानाची राधा झाली काय. तिच्या नशिबात दिला होता अनया, त्याच्या नशिबात दिली होती रुक्मिणी. दोघांनी प्रेम केलं जीवापाड, पण दोघांच्या आयुष्याला फाटे फुटले.
दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. पण आज मित्रांनो कित्येक वर्ष झाली अजरामर राहिलं प्रेम फक्त राधेचं आणि काळाचं. मीरानेही राधावरती प्रेम केलं तरीही तिला प्रेम नाही मिळालं. पण खरं प्रेम मिळालं राधेलाही नाही मिळालं. पण अजरामर नाव ठेवलं मात्र त्या राधेनं. आज कुठेही जा मित्रांनो अगदी अभिमानानं राधेच्या पुढं ही राधा नाव लावते फक्त या माझ्या कानाचं. ए माझ्या सावल्या सावला आवला कावला ए माझ्या किसना. आज माझ्या किसनाला मी काय जास्त दुखवायची नाही. बरोबर आहे ना. कारण अरे तुझ्यापेक्षा वयाने जरी मी मोठे असले मी नाही मी यांच्यापेक्षा छोटीच आहे. माझ्यापेक्षा मोठा आहे वयानं अंगानं मासानं ज्ञानानं बुद्धीनं. आता म्हणतील आता आल्या म्हणतील तुझ्या अंगावर का वास येत नाही. वा माणसानं सध्याच्या या आत्ताच्या काळात माणसाचा क्षणाचा भरोसा नाही. उद्या गाता गाताचा अटॅक मला आला म्हणून आपली तब्येत मेंटेन ठेवलेली बरी आहे ना. हो बघा आल्यावर शेंड्या बुद्या गडी सारखा आहे. कसा आहे शेंड्यापासून खाली बुद्यापर्यंत गडी कसा आहे सारखा आहे. आणि म्हणून मित्रांनो विषय गातोय गवणीचा. पण थोडा चटका बुवाना जरा देतो गवणीमध्ये मित्रांनो. कारण विषय कसा आहे प्रेमाच्या गवणी. तुम्ही रेकॉर्डिंगच्या माध्यमातून एका शाहिरांच्याही बऱ्याचशा गवणी त्यांनी अजरामर केलेल्या आहेत. पण आज थोडासा विषय देतोय शाहिरांना गवणीचा थोडासा आगळा वेगळा. कारण राधेने कानावरती प्रेम केलं होतं नितांत. पण काना पण काय साधा सुद्धा नव्हता. लय खट्याळ होता लय खोडकर होता. ज्याने स्वतः 9 लाख काही गुरांचा मालक असताना सुद्धा राधेच्या घरात सुद्धा जाऊन चोऱ्या करायचा. बरं हा एकटाच नाही सोबतीने ह्याचं सर्व पेंद्या गोंद्या लंगड्या बोबड्या सुदामा सगळं सगळं जेवढं ह्याचं सवंगडी होतं तेवढं सर्व राधेच्या घरात जाऊन चोरी करायचे. विषय गवणीचा मित्रांनो कसा आणलाय तर तुम्ही बक्षीस आलेला आहे. मुंबई मंडळ अध्यक्ष सन्माननीय संतोषजी गुरव साहेब खजिनदार प्रशांतजी नारकर साहेब सचिव चंद्रकांतजी मंचेकर साहेब साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहारदार पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे एक विनंती आहे मित्रांनो एक यशोदे माईचा जीव काना तुझ्याकडेच लागतो. अरे तिचा एकूण तर एक तुलाच लेख आहे. तू खट्याळ आहेस खोडकर आहेस सवंगड्यांच्या सोबतीनं तू अनेक नाना प्रकारच्या खोड्या करतोस. आईचा जीव आहे तुझ्यासाठी तिचा जीव टाकणी लागला म्हणून म्हणायचंय त्या यशोदे माईचा जीव काना तुझ्याकडेच लागतो. सवंगड्यांच्या नादी लागून तू कान्हा अरे सांग का वेड्यावानी वागतो. मग गवणींच्या माठातलं घरातलं दही दूध चोराया तुकारात भर जागतो. अरे त्या सवंगड्यानं घेऊन आम्हा गवणींच्या घरातलं दही दूध चोराया तुकारात भर जागतो. मग तुझ्याच असून घरी कान्हा तू का या राधेकडे अरे स्वतः 9 लाख गाई गुरांचा तू मालक आहेस. नंद राजा तुझ्या वडिलांकडे 9 लाख गाई गुरं आहेत. मग ती 9 लाख गाई गुरं असताना दुसऱ्यांच्या घरामध्ये चोरी कशाला करतोस. बरोबर आहे ना मित्रांनो. तुझ्या घरात पण आहे की नाही दह्या दुधाचे डेरे भरलेले आहेत. तुझ्या घरातला खा दही दूध चोरून नको खाऊ. अगदी उड्यान खा खोल्याम खा दाबून खा नाही तर चेपून खा. काय ना पोरांनो बरोबर ना मित्रांनो. तुझ्या घरात पण आहे ना का तुझ्या घरात नाही. लय मोठे मोठे डेरे आहेत तुझ्या घरात. दाबून खा चेपून खा कुठं खा तुझ्या घरातलं खा. किरीस का सोने का त्या किरीस का सोने का दिल ना दिया तो बोलो ना बोलो क्या किया. अरे अब ये दुनिया ओ मत मैं भी अगर चला प्यार ना किया तो क्या किया. म्हणून विषय कसा आणलाय बघा गवणीचा. ऐका बुवा ओ शाहीर सचिनची धमक बुवा. काना धुंदील घुशी ढेकना ढेकना कोण असतील पहिली बाजूला काढा. आणि गवण काय म्हणतोय लक्ष असावं.
साऱ्या सवंगड्याची घेऊन फिरतो कवरात. वा, राधा काय सांगते कानाला? काना, अरे साऱ्या सवंगड्याची तू घेऊन फिरतो कवरात. मग काढ रातभर हलवून र, बघा, काढ रातभर हलवून र, लोणी तुझ्या तू घरात. राधा काय म्हणते? 9 लाख गाई गुरांचा मालक आहेस तू. तुझ्या स्वतःच्या घरामध्ये जर एवढा दही दुधा लोण्याचा जर काही थोडा नाही, तर आमच्या घरातून आमच्या घरात चोऱ्या कशाला करतोस? तुला लोणी खायचंय ना, मग जे तुझ्या आईने यशोदे मातेने माठामध्ये जे लोणी ठेवले आहे, तो रवी घे, रवी घे, रवी त्या माठात टाक, त्याची घुसळण कर, म्हणजे आपोआप लोणी आहे. पण हलवल्याशिवाय लोणी आहे काय? काय रे पोरांनो? रवी फिरवल्याशिवाय, रवी हलवल्याशिवाय त्या दुधामध्ये, त्या माठामध्ये घुसळण केल्याशिवाय लोणी बाहेर येईल काय? मग जे सवंगडी घेऊन फिरतोस ना, काय गरज आहे? त्यांना पण सांग, इथं आहे आमची मोरी, ह्याला कशाला चोरी? आमच्या घरात येऊ. म्हणून राधा म्हणते, साऱ्या सवंगड्यांची घेऊन फिरतो कवरात. हे गाना, तुला लोणी हवंय ना, मग काढ रातभर हलवून र, अरे लोणी तुझ्या तू घरात. ओ बुवा, सकाळ दुपार संध्याकाळ डॉक्टरांच्या गोळ्या 3 टाइम आहे ना. सकाळचा 1 डोस, दुपारचा एकदा नाही, दोनदा नाही, 3 टाइम हलव लोणी, आपोआप लोणी निघेल आणि तुझी पोट भरल. काना एवढाच विषय म्हणून म्हणायचं आहे, साऱ्या सवंगड्यांची घेऊन फिरतो कवरात. साऱ्या सवंगड्यांची घेऊन फिरतो कवरात. काढ रातभर हलवून र, काढ रातभर हलवून र, लोणी तुझ्या तू घरात. काढ रातभर हलवून र, लोणी तुझ्या तू घरात. रातभर हलवून र, लोणी तुझ्या तू घरात. रातभर हलवून र, लोणी तुझ्या तू घरात. लोणी खाण्याची आवड भारी, काजळ कस गवळ्याच्या नाडी. सारं असून स्वतःच्या घरी, का फिरतोस दारोदारी. तू फिरू नको रे अशा या उन्हाळ पोरात. तू फिरू नको रे अशा या उन्हाळ पोरात. काढ रातभर हलवून र, लोणी तुझ्या तू घरात. काढ रातभर हलवून र, लोणी तुझ्या तू घरात. रातभर हलवून र, लोणी तुझ्या तू घरात. रातभर हलवून र, लोणी तुझ्या तू घरात. काढा तुझ्याच हट्टा पायी, हिने माठात टाकलंय दही. नीट घुसून घे तू साई, वरती येऊन जरा सवाई. मी सांगते रे काना, ओढू नको दोर जोरात. तुला सांगते रे काना, ओढू नको दोर जोरात. काढ रातभर हलवून र, लोणी तुझ्या तू घरात. काढ रातभर हलवून र, लोणी तुझ्या तू घरात. रातभर हलवून र, लोणी तुझ्या तू घरात. रातभर हलवून र, लोणी तुझ्या तू घरात. साऱ्या सवंगड्यांची घेऊन फिरतो कवरात. साऱ्या सवंगड्यांची घेऊन फिरतो कवरात. रातभर हलवून र, लोणी तुझ्या तू घरात. रातभर हलवून र, लोणी तुझ्या तू घरात.
कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार म्हणजे मित्रांनो हा या खरा लोककलेचा एक भाग आहे की गवळणीचा विषय झालेला आहे, श्रवण झालेला आहे, गण झालेला आहे. यानंतर जो मित्रांनो विषय येतो तो विषय असतो सवाल जवाबाचा, प्रश्न उत्तराचा. आणि विषय असा आहे कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना प्रश्न विचारत असतो. शक्तीवाल्यांनी तुरेवाले शाहिरांचा विषय मागून घ्यायचा असतो. त्याचं उत्तर जर त्यांच्याकडे असेल तर ते उत्तर ग्रंथासहित आजच्या या रंगमंचावरती सादर करावं. हा नियम आहे मित्रांनो या लोककलेचा. तर शाहिरांना मी माझे लेखी प्रत या ठिकाणी दिलेले आहे. गाडीवाला गाडी नंबर काय? रस्त्यावरची गाडी ड्रायव्हर सचिनची धुमक बुवा तुमची गाडी मार्गस्थ करा. मुक्काम पोस्ट ढाकमोली तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी. गाडी जाऊ द्या बाहेर मार्गस्थ करा. ड्रायव्हरांना पगार दिला नाही बहुतेक. ड्रायव्हरांना सांगा पहिली गाडी मार्गस्थ करा. तुमच्यामुळे मागा ट्रॅफिक जाम झालाय सगळा. आणि म्हणून मित्रांनो कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी या ठिकाणी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. आज मित्रांनो या सिंधुदुर्ग नगरीमध्ये कार्यक्रम करत असताना हा महत्वाचा विषय आहे सवाल जवाबाचा. शाहिरांवरती माझा विषय असा आहे गेली मला वाटतं मित्रांनो 8 ते 9 वर्ष हा माझा विषय चालतोय. शाहीर या कोकणातील नामवंत शाहीर जे आम्हाला गुरुस्थानी आहेत, सन्माननीय आदरणीय आमचे प्रेरणास्थान सन्माननीय मधुकरजी पंधेरे बाबा, सन्माननीय शाहीर तुषारजी पंधेरे माऊली यांचे शिष्य आहेत. बाबू रंगले घराण्याची शान आहे. आणि मित्रांनो सांगायला अभिमान वाटेल भले ते आज तुरेवाले असतील तरी बाबू रंगले घराण्याचा तो एक दबदबा आहे की प्रतिस्पर्धी शाहिरांचे विषय त्यांनी आजवर बरेचसे फोडलेले आहेत. त्यांची उत्तरं प्रश्नांची उकल त्यांनी केलेली आहेत. आणि म्हणून विषय समाजाच्या कानावरती असावा विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर ज्या वेळेस तुमच्याने माझे कार्यक्रम झालेले आहेत त्या वेळेस मी हा विषय तुमच्यावरती सोडलेला आहे. खाली माझ्या विषयाला मी बाजूही तुम्हाला दिली आहे की मला नारद मुनी सोडून तुमचं उत्तर अपेक्षित आहे. शाहीर तुम्ही तुमच्या माध्यमातून बरेचशा वेळा या विषयाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला बुवा, पण माझ्या उत्तरापर्यंत अचूक काय तुम्ही पोहोचलेला नाही. तुम्हाला जागोजागी स्पीड ब्रेकर लागले. तुमचा टॉपचा घेर काय माझ्या विषयापर्यंत पोहोचलेला नाही बुवा. पण आज मी मगाशी तुम्हाला म्हटलं मी बाकीच्या बुवांसारखा नाहीच बाप दाखवणं शांतकार मी करणारा शाहीर नाही. जर माझ्या विषयाचा तुमच्याकडे ग्रंथ नसेल निश्चित आणू नका, पण माझ्या विषयाच्या उत्तराच्या अगदी जवळपास जरी बुवा आलात तरी आज या माझ्या गोरावाडीच्या ग्रामस्थांच्या माध्यमांसमोर या माझ्या समाजाच्या समोर तुमचा मी या ठिकाणी यथोचित सत्कार करेन बुवा. पण बुवा खोटा बोलायचा आणि आहे ना नुसता खोटा नाही चुना लावायचा. कारण आयुष्यात महान म्हातारी पिढी होऊन गेली. आजही पान खाणारी लोक आहेत. सध्या या कलियुगात लोक पानाला कमी मसाला माणसाला चुनाला लावतात. बरोबर आहे ना? तसा खोटा बोलायचा आणि पांढरा चुना लावायचा. म्हणून जर माझ्या विषयाचं उत्तर दिला तुम्हाला परवा गुहागरला पण बोललोय तर तुमचा आज या 40 ते गोरावाडी मी सत्कार करेन. पण जर बुवा खोटा बोललो तर हितनं घोड्यावरला नाही, हितनं तुमचा टपाटा गाढवावरला ढकमोलीत नाही बुवा. खोटा बोलायचा नाही. विषय पुढचा गातो तुम्ही बक्षीस आणलेला आहे. या ठिकाणी कोकण एक नंबर या गाण्याची फरमाईश आलेली आहे. खांबेश्वर सेवा मित्र मंडळ दादांच्या माध्यमातून या मंडळाकडून 101 रुपयाचं बहादर पारितोषिक दिलेले आहे. तत्पूर्वी प्रश्नपत्राचा विषय आपल्या समोर ठेवतोय. एका मुद्द्यात एका अंतर्यात आणि आपल्या कोकणाच्या गाण्याची फरमाईश घेऊन माझी प्रथम फेरी या ठिकाणी संपवते. म्हणून अहो ऐक शाहीर धुमका तसा आहे मी खमका. ओ धमका धुमक अशी चमक भरवी डॉक्टर का जाऊन पण उतरवायची ना है ना. म्हणून म्हणतोय अरे ऐक शाहीर धुमका तसा आहे मी खमका. तुला पुरून आज मी उरण. म्हणून मग अशी म्हटलं अरे लाल लाल कलरची टोपी. अरे बघा टोपीचा कलर लाल
करतो शिवाचा हाल हो आज करतो तुझं विहान म्हणून म्हणतोय ऐक शाहीर धुमका अरे तसा आहे मी खमका तुला पुरून आज मी उरण अरे तुला पुरून आज मी उरण माझ्या प्रश्नाच करा हो हरण माझ्या प्रश्नाच करा हो हरण जाव गुरुला तुमच्या शरण माझ्या प्रश्नाच करा हो हरण जाव गुरुला तुमच्या शरण शाहीर तुम्ही एका चांगल्या घराण्याचे शाहीर आहात अभ्यासू आहात वाचक आहात आता आल्यावर म्हणतील हे म्हणजे आल्या म्हणती लाकड काय म्हणतो माहिती ना बोलणं काय म्हणतो लाकड काय म्हणतो माझी लाल घासून त्याची खाली सुजली फाटली तरी त्याला माहिती कुठं कसं हे बुवा माझी मी स्वतः कवी माझा बेन माझा माझी शाही माझी वही माझी लेखणी माझी बाबा 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 बाय 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 हे कुमार सानू आणि उदित नारायण पण बाकी कोण केलं लय मोठं बुवा ते लय मोठं कवी आहे म्हणजे म्हणतात पेनात ती शाही पण माझी आता झाला पेन तुमचा त्या शाही दुसऱ्याची कशाला हवी ज्याचा पेन त्याची शाही ना पण पेन माझा आल्या म्हणते पेन माझा शाही पण माझी आता पेन तुमचा पण शाही पण तुमचीच असेल दुसऱ्या फेरीत सांगतो यांची शाही काय आहे ती म्हणून म्हणतोय ऐक शाहीर धुमका असा आहे मी धमका तुला पुरून आज मी उरण तुला पुरून आज मी उरण माझ्या प्रश्नाच करा हो हरण माझ्या प्रश्नाच करा हो हरण नाहीतर गुरुला जाहो शरण माझ्या प्रश्नाच करा हो हरण जाव गुरुला तुमच्या शरण माझ्या प्रश्नाच करा हो हरण जाव गुरुला तुमच्या शरण माझ्या प्रश्नाच करा हो हरण जाव गुरुला तुमच्या शरण हरदासाच्या शाहीर बुवा एक मोवी तुम्ही अनुभवा एक मोही तुम्ही अनुभवा एक मोही तुम्ही अनुभवा काही विषय माझा नवा त्याचं उत्तर देणार नवा त्याचं उत्तर देणार कवा त्याचं उत्तर देणार कवा किती शाहीर नमनं नाही कुणाला जमलं किती शाहीर नमनं नाही त्यांना हो जमलं तुला धाराया लागेल चरण माझ्या गुरुचा धाराया चरण माझ्या प्रश्नाच करा हो हरण माझ्या प्रश्नाच करा हो हरण जाव गुरुला तुमच्या शरण माझ्या प्रश्नाच करा हो हरण जाव गुरुला तुमच्या शरण माझ्या प्रश्नाच करा हो हरण जाव गुरुला तुमच्या शरण माझ्या प्रश्नाच करा हो हरण जाव गुरुला तुमच्या शरण ऐक शाहीर धुमका कसा आहे मी खमका ऐक शाहीर धुमका कसा आहे मी खमका तुला पुरुणाच मी उरण तुला पुरुणाच मी उरण माझ्या प्रश्नाच करा हो हरण जाव गुरुला तुमच्या शरण माझ्या प्रश्नाच करा हो हरण जाव गुरुला तुमच्या शरण माझ्या प्रश्नाच करा हो हरण जाव गुरुला तुमच्या शरण माझ्या प्रश्नाच करा हो हरण जाव गुरुला तुमच्या शरण आणि म्हणून मित्रांनो हे पूर्ण बसा जरा बसून घ्या पाणी विणी तर आहे पाणी विणी प्यावा आता मी सांगितलं अशावरती उठायचा उठाल देवबाप्पा खान कापल वर उठायचा आणि म्हणून मित्रांनो शेवटचा विषय फरमाईश आलेला आहे या मित्रांनो सिंधुदुर्ग नगरीमध्ये या जिल्ह्यामध्ये कार्यक्रम करण्याचं निमित्त म्हणजे एकच एक गाणं जे गायलं गेलं होतं मुंबई रंगमंचाच्या वरती तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या लोककलेमध्ये राजेश निकम या नावाचा एक छोटासा कलाकार आहे एक गायक आहे शाहीर आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या प्रेमाने एक गाणं गायलं गेलं ज्या गाण्यानं आज राजेश निकमला एक वेगळी ओळख दिली हे गाणं म्हणजे आपलं कोकण एक नंबर आणि म्हणून मित्रांनो युट्यूबच्या माध्यमातून आपण सर्वांनी गाणं ऐकलेलं आहे सर्वांनी ते गाणं अजरामार केलेलं आहे आज कार्यक्रम करते सिंधुदुर्ग नगरीमध्ये म्हणून रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांवरती आधारित आपलं गाणं आहे विषय आहे आपल्या कोकणाचा विषय आहे आपल्या जिव्हाळ्याचा
उपमा दिली गेली या कोकणाला स्वर्गापेक्षा सुंदर म्हटलं जातं आपलं कोकण. बरोबर ना मित्रांनो? अरे जिथे स्वर्ग ही फिका पडेल, जिथे स्वर्ग ही अपुरा पडेल, साक्षात स्वर्ग ज्याला म्हटलं गेलं ते आहे माझं कोकण. आणि म्हणून विषय आहे माझ्या कोकणाच्या गाण्याचा. आज कार्यक्रम करते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, मुखडा गाते सिंधुदुर्ग जिल्ह्याचा. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. सिंधुदुर्ग शोभे आंबा फणसाच्या बागानी, कोकणाचा पाया रचिला देव दैवतानी. अहो राखिला हा मान दशावतारा भजनानी. येवा कोकण आपलो असा अवही बोले मालवणी. विकू नका जमिनी पार, नाहीतर होऊ आपण सागर. हो विकू नका जमिनी पार, नाहीतर होऊ आपण सागर. सांगे राजेश जोडून करा, ह्यो परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ हे कोकण एक नंबर. या परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. मित्रांनो, अरे साक्षात देवदैवतांचा वास आहे, समुद्राची साथ आहे, सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा अभिमान आहे, शान आहे. स्वर्गाहून सुंदर आपलं कोकण. आज आपल्या कोकणाची अवस्था आहे. आज वाडावडिलांनी जपलेल्या, वाडावडिलांनी राखलेल्या जमिनी आज काहीशा मोजक्या दमडीसाठी आपण आपल्या वाडावडिलांची जी राखलेली जी इज्जत आहे, अब्रू आहे, ती आपण परक्यांच्या स्वाधीन करतोय. आज आपल्या जमिनींवरती येऊन परकी लोक, परदेशातली लोक, बाहेरची लोक आपल्या आज जमिनीवरती, आपल्या या भूमीत येऊन आपल्यावरती हक्काने अधिकार गाजवतायत. म्हणून म्हणायचं आहे, जे कोकण आहे सुंदर, अरे ज्याला स्वर्ग म्हटलंय, ते कोकण स्वर्गासारखंच राहो, हीच त्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो. म्हणून म्हणायचंय, पाहा सह्याद्रीचे डोंगर, देवाधिकांचे माहेरी घर. पाहा सह्याद्रीचे डोंगर, देवाधिकांचे माहेरी घर. साक्ष देतो या जमीनदार, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. 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 आणि म्हणून मित्रांनो, रात्र थोडी आणि सोगफार अशा पद्धतीने मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मुलाचं सहकार्य, शांततेचा आश्रय दिला. त्याच पद्धतीनं शाहीरला देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मुलाचा सहकार्य, शांततेचा आश्रय द्या, अशा आशा बाळगतो. शाहीरला देखील सांगतो, बुवा तुम्हाला तुमची पहिली फेरी ज्या पद्धतीने तुम्हाला जशी करायची आहे तशी शाहीर तुम्ही करा. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची प्रथम रजा घेतो. धन्यवाद.
रे